आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. कर्मभ्रष्ट झाले. पण जेव्हा कडरी सगळा वेळा तसाच पडलेला असतो ना, तेव्हा चांगला मनुष्य सुद्धा. अकोले तालुक्यातील राजूर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर भक्त प्रतिष्ठान परिवाराच्या वतीनं संगीत शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं गेलं. तर या कथेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महाशिवरात्रीच्या दिवशी या कथेचा समारोप झालाय. हरिभक्तपरायण हुके महाराज यांनी राजूरकर यांनी दिलेलं प्रेम कधीही विसरणार नाही. तसेच आजपर्यंत माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंद मला इथे मिळालाय, असे भावनिक उद्गार काढले. 9 ते 15 फेब्रुवारी कालावधीत या कथायज्ञ सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. रोज रात्री धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील शिवमहापुराण कथाकार दत्तात्रय महाराज हुके यांनी शिवचरित्र सांगितलं. या कथेत अधूनमधून संगीतावर काही भजनं गायली जात असल्यामुळं ही कथा भाविकांना भावनिक होत गेली. तर या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा कथायज्ञ सुरू झाल्यापासून आमदार डॉक्टर किरण लहामटे हे आपल्या सुविद्य पत्नीसह इथं हजर होते. या कथेसाठी महिलांची संख्याही लक्षणीय होती. राजूरकर आपलं आणि परिसरातून सगळे आलेल्या भाविक भक्तांचे मनापासून आभार. आणि राजूरकरांनी एवढा प्रतिसाद दिला. आज खरं तर बाजारचा दिवस आहे आणि बाजारचा दिवस असतानाही आदरणीय हरिभक्त पारायण आपल्या तालुक्याचे भूषण सोमनाथ महाराज भोर यांच्या कीर्तनासाठी, हरिकीर्तनासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिला आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होतोय. खरं तर तुमच्या उपस्थितीमुळं नुसतं आम्हालाच नाही तर जे काही आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे महाराज आहेत किंवा आज ज्या वारकरी संस्था आहेत त्या सगळ्या वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांना मनापासून आनंद झाला आणि एक प्रोत्साहन मिळालं की एवढं सुंदर आयोजन होतंय, एवढं सगळं काम धंदा बाजूला ठेवून सगळेजण 7-8 दिवस एकत्र येत आहे. आणि आज या महाकथेची आज सांगता होती आहे काल्याच्या कीर्तनानं. खरं तर मला वाटतं सगळ्यांचे सत्कार झालेले आहेत. विशेष करून मीडिया, साऊंड सिस्टीम, राबणारे कार्यकर्ते, आचारी हेही तितकेच महत्त्वाचे मोलाचे आहेत आणि त्यांनी एकदम चांगली भूमिका बजावली आहे, चांगलं काम केलंय. या कथेची सांगता सोमवारी झाली. भागवताचार्य सोमनाथ महाराज भोर यांच्या काल्याच्या कीर्तनानं हा यज्ञ सोहळा पार पडलाय. तर भाविकांसाठी महाप्रसाद देखील ठेवला गेला. हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज हुके यांनी कथेतून अख्ख्या राजूरचं मन जिंकून घेतलं. तर महाराजांना निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. राजूर परिसरातील भाविकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल नीलकंठेश्वर महादेव मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आले. नीलकंठेश्वर मंडळ आणि ग्रामस्थ यांनी शिवपुराण कथा सोहळ्यासाठी मोठे परिश्रम घेतले. विलास तुपे, सी न्यूज मराठी, राजूर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.